वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेर तालुक्यातील साकूर गावात भरवस्तीत वावरणाऱ्या बिबट्याची बातमी वेद बातमीचाने सर्वप्रथम प्रसारित करताच वन विभाग खडबडून जागा झाला. तातडीने 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आणि अवघ्या काही तासात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. गेल्या 1.5 महिन्यापासून साकूर गावात एका बिबट मादीसह 2 बछड्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थ देत होते. मात्र बुधवारी सकाळी बिबट्या थेट भरवस्तीत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ आणि वस्तुस्थिती वेद बातमीचाचे प्रतिनिधी सोमनाथ डोळे ठळकपणे मांडल्यानंतर वन विभागाने तातडीने दखल घेतली. वनरक्षक शंकर खेमनार यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबविण्यात आली आणि गाव परिसरात 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. अखेर गुरुवारी पहाटे बिबट्या पिंजरात जेरबंद झाला. बिबट्या पकडल्यानंतर साकूर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वन विभागाचे आभार मानले. तसेच वेळेवर बातमी प्रसारित करून प्रशासनाला जागे केल्याबद्दल वेद बातमीचाचे प्रतिनिधी सोमनाथ डोळे यांचेही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून पिंजरा कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. वेळेवर प्रसारमाध्यमांनी प्रश्न मांडल्यास प्रशासन तात्काळ कारवाई करते, याचाच प्रत्यय साकूर येथे आला. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असला तरी वन विभागाने परिसरावर लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. बाजारामध्ये बिबट्या शिरल्यामुळे आमच्या पत्रकार साहेबांनी जी बातमी लावली ती प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन आमचे शंकरराव खेमनर वनक्षेत्र अधिकारी यांनी तातडीने पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्यामुळे आज सकाळी पहाटे बिबट्या हा जेरबंद झालेला आहे. त्यामुळे सर्व त्यांची टीम व आमचे पत्रकार साहेब आमच्या साकूर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद.